हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आम्ही आज पुण्याहून येथे नांदेड येथे पोहोचलो आहे. काल पुण्याहून आम्ही संध्याकाळी 6 वाजता निघलो होतो आणि रात्रीची ट्रेन होती मित्रांनो, 9:30ची ट्रेन, सुपरफास्ट पुणे टू नांदेड. त्या ट्रेननं आम्ही कमीत कमी आम्हाला 12 तास लागले नांदेडला पोहोचायला मित्रांनो. सकाळी आम्ही 10 वाजता इथे पोहोचलो. तर मित्रांनो, इथं पोहोचल्यावर आता आम्ही इथं बसलो आहे या जागी. आणि हे ट्रेन जे माझ्या पाठीमागे दिसायले आहे हे आदिलाबादहून आले आहे मित्रांनो आताच. तर लगेच आता 12 वाजले. ते सकाळी 10 वाजता निघते आदिलाबादहून आणि 12 वाजता इथं टच होते. आता परत हे ट्रेन मित्रांनो नांदेडहून आदिलाबादला परत 3:30 वाजता इथून निघणार आहे. आणि हे ट्रेन 3:30 वाजता ट्रेन निघून आदिलाबादला रात्री म्हणजे 8 वाजणारीला पोहोचायला. नंतर परत हे ट्रेन आदिलाबाद ट्रेन नंतर तिरुपतीला जाणार रात्री 10 वाजता. तर मित्रांनो, या ट्रेननं आम्ही आता गावाकडे जाणार आहे. तर आमचं गाव आहे सावरी. तर आम्हाला बोदरीला उतरावं लागेल मित्रांनो या ट्रेनने जाऊन. आणि आम्हाला लगभग 6 वाजतील पोहोचायला. तर आम्ही इथे नांदेडच्या रेल्वे स्टेशनला आम्ही बसलो आहे मित्रांनो. बघा माझ्या पाठी हे रेल्वे स्टेशन, आता आम्ही बसलो आहे. तर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्हाला पण इथे नांदेडला यावं लागेल. आणि नांदेड येऊन तुम्हाला जर आदिलाबादमध्ये जायचं असेल तर मित्रांनो या ट्रेनने तुम्हाला तिकडे जावं लागेल. आणि तुम्ही जर इकडून पुणे मुंबई कुठून जरी आले तर तुम्हाला नांदेडला उतरावं लागेल मित्रांनो. तर चला तुम्हाला अजून खूपचं काही दाखवतो. बघा मित्रांनो, इथं झोपलेला आहे. म्हणजे रातभर प्रवास करून आम्ही थकलो होतो, थकून सण्या कारण इथं झोपला आहे बघा. तर करणच्या अंगामध्ये आळस भरला आहे मित्रांनो. तर थोडा आराम करतो करण. आणि आता आम्ही 3:30च्या ट्रेनने गावाकडे जाणार आहे इथून नांदेडहून. तर हा करणची झोप पण झाली नाही रात्री. तर कसं गर्दी खूप असल्यामुळे त्याची झोप पण झाली आमची सर्वांची. तर आता थोडा करण इथं आराम करतो आणि आता इथून आम्ही थोड्याच वेळात निघणार आहे, म्हणजेच 3:30 वाजता. बघा मित्रांनो, करण आणि सोनाली इथे बसलेले आहेत. तर माझा हे मुलगा मुलगी आहे. तर आम्ही पुण्याहून आलो होतो आणि रात्री या दोघांची पण झोप झाली नाही आणि हे इथे थोडा आराम करत आहेत, बसले आहेत. तर करण आणि सोनाली, रातभर कसं काय तुमची प्रवासानं काय झोप झाली का नाही? सांग बरं सोनाली, झोप झाली की नाही तुझी? झाली थोडीफार झोपली. बरोबर. आणि कशी ट्रेनमध्ये गर्दी होती की खूप? हां. तर ट्रेनमध्ये आपल्याला जागा तर मिळाली नाही, तर आपण एका साईडला बसून आलो होतो, आहे का नाही? करण आणि सोनाली इथे बसले आहे, हसायली आहे सोनाली. करण, रात्री कशी काय झोप झाली की नाही तुझी? नाही झाली. तर सीट वगैरे मिळाली होती ना? मिळाली होती, पण ते लोक गर्दा कराल्यामुळं जरा थोडं फार झोप झाली नाही करणची, कारण की गर्दी जास्त होती ट्रेनमध्ये रात्री. तर सुपरफास्ट ट्रेन होती मित्रांनो. तर कशी झोप झाली नाही. तर थोडं इथे आराम करायला आणि इथून आराम करून परत आम्ही जाणार आहे गावाकडे. तर मित्रांनो, हा आहे रेल्वे स्टेशन नांदेडचा. आता याच 4थ्या प्लॅटफॉर्मवर आली होती मित्रांनो. ते जे नांदेडला जे पोचलेली ट्रेन जे पुण्याहून आली होती ते, तर सकाळी 10 वाजता पोचली होती. तर याच 4थ्या प्लॅटफॉर्मवर ती उभी राहिली होती आणि इथून ते साईडला जाऊन उभी केली आहे. तर सोनाली करण बघा मित्रांनो, तर त्याची थोडी मस्ती चालली आहे.
त्याची हमेशा मस्ती त्याची चालूच असते. आता आपण मस्ती त्यांची चालूच आहे बघा. त्याची मारामारी चालू आहे दोघा बहीण भावाची. म्हणजे असे काय खरोखर मारून घेत नाही ते, म्हणजे हसत हसत खेळत खेळत भांडून घेतात आणि नंतर रडतात. थोडं थांबून मारून घेऊन थोडं हसत हसत भांडून घेतात आणि नंतर रडतात दोघं. हे नको नको. करण बिर्याणी खायला आणि 2 प्लेट बिर्याणी घेतलेली आहे. मित्रांनो मस्त का आणि स्वस्त राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला बिर्याणी खाऊया. बघा मित्रांनो झालेलं आहे आमचं बिर्याणी खाणं झालेलं आहे बघा. करणने आणि मी दोघांनी 1 प्लेट बिर्याणी खाल्लेली आहे बघा. तर चला आता आम्ही निघता आता रूम घराकडे. बघा मित्रांनो हे नांदेड आहे, नांदेड सिटी बघा. मी नांदेडमध्ये आलेलो आहे आणि इथून आता आम्ही रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे मित्रांनो. रेल्वे स्टेशनला जाणार आहे. तर मित्रांनो इथं आलेलो आहे आम्ही नांदेड रेल्वे स्टेशनला बघा. हे आहे नांदेडचं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. तर आता आम्ही इथं रेल्वे स्टेशनमध्ये आत जात आहे. हे आहे आमचा करण बघा मित्रांनो. करणने केळ आणि इथे बिर्याणी घेतली आहे सोबत आणि चिकू पण आहेत बघा मित्रांनो. आम्ही आलेलो आहे रेल्वे स्टेशनमध्ये. रेल्वे स्टेशनमध्ये आलेलो आहे. तर बघा हे आमचा करण आहे बघा मित्रांनो. हे लिफ्ट आहे आणि आता हे खाली येऊन उघडणार आहे आणि यामध्ये बसून वर जायचं आहे मित्रांनो बघा. मित्रांनो करण ते आम्ही लिफ्टमध्ये बसलेला आहे आणि अरे इकडे बघ तिकडं आहे बघ. ऑटोमॅटिक जाते वाटते, ऑटोमॅटिक जाते वर. तर मित्रांनो हे लिफ्टद्वारे आम्ही इथे वर आलेलो आहे हे बघा. म्हणजे त्याचं आम्ही चाललेलो आहे प्लॅटफॉर्म 4 वर. प्लॅटफॉर्म 4 वर जात आहे मित्रांनो बघा. हे प्लॅटफॉर्म 1 आहे आणि जे ज्या बाजूचा आहे ते 2 आहे आणि त्याच्या पलीकडचा 3 आहे आणि त्याच्या पलीकडचा जे आहे 4 आहे. तर बघा मित्रांनो हा प्लॅटफॉर्म 1, प्लॅटफॉर्म 2, प्लॅटफॉर्म 3, प्लॅटफॉर्म 4 आहे. तर हा नांदेडचा रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो बघा. खूप मोठा असा नांदेडचा रेल्वे स्टेशन. तर बघा मित्रांनो तुम्हाला रेल्वे स्टेशन आणि नांदेडचं जे नांदेडमधली सिटी दाखवलो आणि जे बिर्याणी आम्ही खाल्लो ते बिर्याणी पण दाखवली तुम्हाला. तसं आपण चाललो आहे खाली. मित्रांनो इथे गाडी लागून आहे हे कृष्णा एक्सप्रेस. तर आता आम्ही या गाडीमध्ये बसून जाणार आहे बोदरीला. तर हे करण चालतोय पुढे. तर बघा मित्रांनो ट्रेन किती लांब आहे. ट्रेन खूप लांबच्या लांब आहे मित्रांनो कृष्णा एक्सप्रेस. तर आता थोड्याच वेळात निघणार आहे 3 ते 3:30च्या दरम्यान. चला अजून खिडक्या उघडलेल्या नाहीत मित्रांनो
बघा मित्रांनो, बिर्याणी खायला हे दोघी, सोनाली आणि तिची आई, दोघी पण बिर्याणी खायलेत. बघा 200 रुपयाची बिर्याणी आणली मित्रांनो. आम्ही दोघांनी, करण आणि मी खाऊन यांच्या दोघांना आणली आणि आता बिर्याणी खाऊन लगेच आम्ही आता या ट्रेनने आता जाणार आहे घराकडे मित्रांनो. तर चला बघा व्हिडिओ पूर्ण. तर चला मित्रांनो, मी नांदेड येथे येऊन सन्या रेल्वे स्टेशन, ट्रेन, आम्ही कुठून आले काय नाही आणि कुठं जाणार हे सगळं तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो. आणि नांदेडमध्ये जाऊन नांदेड सिटीतील जे आहे ते चौक तुम्हाला ते पण दाखवलो आणि जिथे आम्ही बिर्याणी हॉटेलमध्ये जाऊन तिथे चिकन बिर्याणी करण आणि मी दोघांनी खाऊन आले ते पण तुम्हाला दाखवलं या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असतो मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो. माझे असेच नवीन व्हिडिओ बघत राहा मित्रांनो, कारण की मी असेच काही नवीन लोकेशनवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो. तर चला मित्रांनो, तर मित्रांनो मी तुम्हाला नवीन व्हिडिओ असे दाखवत राहतो. मात्र तुम्ही मला सपोर्ट करत नाही मित्रांनो. तसं कारण की एकमेकांना सपोर्ट केला तर एकमेकांना सपोर्ट केला तर माणूस पुढे जाऊ शकतो मित्रांनो, तुमच्या मदतीमुळे, तुमच्या सपोर्टमुळे. तर तुम्ही मित्रांनो जास्तीत जास्त मला सपोर्ट करा आणि मला तुमची साथ हवी मित्रांनो, तुमचं प्रेम हवं आणि माझे व्हिडिओ असेच तुम्ही जास्तीत जास्त बघत राहा मित्रांनो. तुम्हाला मी नवीन व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी पुण्यातील आणि पुण्याच्या आजूबाजूचे हे सर्व व्हिडिओ तुम्हाला मी माझ्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवत असतो मित्रांनो. तर तुम्ही मला जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो. मित्रांनो मी पुण्यामध्ये असतो हिंजेवाडीला मी KFC जिमवर कामाला आहे मित्रांनो. आणि तेथील जिमवरचे व्हिडिओ पण मी तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला दाखवले आहे आतापर्यंत मित्रांनो. खूप असे काही आसपासच्या हिंजेवाडीमधील आणि जे बाजारचे आणि IT पार्कमधील जे तुम्हाला आसपासचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेच आहे मित्रांनो आतापर्यंत. असेच माझे व्हिडिओ तुम्ही बघत आले मित्रांनो. आणि मी तिथे कामाला हिंजेवाडीमध्ये कमीत कमी 10 वर्षापासून आहे मित्रांनो तिथं. आणि हे माझ्या बाजूला जे करण बसलेला आहे मित्रांनो, हा करण पण तिथेच आहे शाळेमध्ये. तो शाळेत तिथे शिकत आहे, करण आणि सोनाली हे दोघं पण तिथे शाळेत असतात. आताच नेमकंच तो एप्रिलमध्ये परीक्षा देऊन आता गावाकडे आम्ही आता सुट्ट्यामध्ये निघालो आहे गावाकडे मित्रांनो. आणि त्याची बहीण पण सोनाली, ते दोघे पण तिथे शाळेत आहेत. तर आता आम्ही गावाकडे चालू मित्रांनो. आता आम्ही सध्या रेल्वे स्टेशन नांदेडला आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी इथे बसलेला आहे रेल्वे स्टेशनमध्ये, नांदेडच्या रेल्वे स्टेशनमध्ये बसलो आहे मित्रांनो. आणि इथे जे या साईडला जे आहे ते इकडे दाखव, इकडं जे ट्रेन आहे मित्रांनो, आता आदिलाबादला जाणारी ट्रेन आहे मित्रांनो. या ट्रेनने आम्ही बोधीला जाणार आहे मित्रांनो. तर माझ्या गावी, तर बोधरी येथून माझं गाव जवळच आहे मित्रांनो. तर आता आम्ही निघणार आहे थोड्याच वेळेत, 3 ते 3:30च्या या वेळेमध्ये आम्ही इथून ट्रेन सुटणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला आम्ही नांदेडमधील खूप काही असे वेगवेगळे ठिकाण दाखवले, 2-3 ठिकाण, जास्त काही नाही. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की माझे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो. तर माझे व्हिडिओ असेच तुम्ही बघत राहा आणि तुम्ही मला मित्रांनो सपोर्ट करा. बघा मित्रांनो ट्रेन सुटलेली आहे, नांदेड ते आदिलाबाद ट्रेन सुटलेली आहे मित्रांनो. बघा, तर आम्ही आता निघालो आहे रूमकडे, म्हणजे ट्रेन निघालो आहे नांदेडवरून, ट्रेनमध्ये बसलो. बघा आहे नांदेडचं रेल्वे स्टेशन. हा करण बसला आहे खिडकीला मित्रांनो. बघा मित्रांनो नांदेडच्या बाहेर ट्रेन निघालेली आहे. तर मित्रांनो हे नांदेडच्या बाहेरचा एरिया आहे.
हे ब्रिज आहे मित्रांनो, हा ब्रिज आहे नांदेडमध्ये जाणारा हायवे आहे मोठा. ते इंजन आहे मित्रांनो, 2 इंजन तो जात आहेत रेल्वे स्टेशनकडे. समोसे वटाणे संत्रा नाही ते बघा मित्रांनो, तरुणने एक आईस्क्रीम घेतलेली आहे, थंडीगार आईस्क्रीम 10 रुपयेवाली. कशी आहे रे करून आईस्क्रीम? कशी आहे? मस्त आहे, थंडीगार. बघा मस्तपैकी मलाई आईस्क्रीम. समोसे बघा मित्रांनो, मुदखेड येथून निघालेली आहे ट्रेन. आता लगेच हा आहे मुदखेड जंक्शन. हे सोनाली आहे, ते पण आली आहे ट्रेनच्या जवळ बोलत आहे तिच्या भावाला. तर मित्रांनो, मुदखेडवरून ट्रेन निघालेली आहे. बघा मित्रांनो, बघा मित्रांनो, आमची सोनाली बाहेर बघत आहे आणि करण पण बघत आहे. खिडकीतून बाहेर बघायला खूप चांगलं वाटतं मित्रांनो. ते बस हो ट्रेन हो तिथून बघायला खूप असं चांगलं वाटते. बाहेर जे पडणारी झाडे वगैरे जे काही आहे ते माळ हे पडणारे बघण्यास खूप असा आनंद होतो. बघा मित्रांनो, ते लहानपणी बघण्याचा आनंद वेगळाच असतो. बाहेरचं जे पाणी, नद्या, शेती, झाडे, फुले, वेली हे बघायला खूप मजा येते मित्रांनो. मला पण असं बघायला आवडतं ना मित्रांनो. बघा मित्रांनो, म्हणजे सोनाली इथे बघायला आहे. हे आमच्या शेताकडचा माळ आहे मित्रांनो. आमची शेती इकडे आहे आणि हे आमच्या शेताकडचा माळ आहे मित्रांनो. तर ट्रेनमधून तुम्हाला दाखवत आहे मी. तर याच्या पुढे आता पुढे गेलं तर आमचं गाव येते. आता याच्या पुढे गेलं मला गाव पण दाखवतो ट्रेनमधून. तर असे गाडीतून बघायला खूप छान आवडते मित्रांनो. जे झाडी माळ जे पडणार आहे ते बघायला अतिशय चांगलं छान असं वाटते. लहानपणी बघायला मस्त आवडते मित्रांनो.
पण लहानपणाच असते. बघा मित्रांनो, आता आमचं गाव तुम्हाला दाखवतो. आमचं गाव आता आलंय जवळ. बघा तर मित्रांनो, हे आमचं गाव आहे. बघा हे गाव आहे आमचं सावली. हे गाव बघा गाव आहे मित्रांनो. बघा सुंदर असं गाव आहे आमचं, मस्त. तर आता काही अवघ्या मिनिटात गोधडी येते. गोधडीच्या शॉपला गाडी मित्रांनो. बघा मित्रांनो, आता 12 फुल दाखवतो मित्रांनो तुम्हाला. आता मी लगेच बघा आता 12 फुल आलेला आहे जवळ. बघा मित्रांनो, हे आहे 12 फूट. मित्रांनो बघा, हे आहे 12 फूट. 12 फूट आहे मित्रांनो. बघा किती गाडी आलेली आहे. बघा तर 12 फुलावरून गाडी पुढे निघाली आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, गाडी कशी आहे. तर सध्या झाडाला पानं नाही मित्रांनो. उन्हाळा दिवस चालू आहे तर पाणी गळालेले आहे झाडाचे. सोनाली बघत आहे गाडीच्या खिडकीतून. बघायला तिला खूप अतिशय चांगला आनंद वाटतो. खिडकीतून बाहेर बघायची मलाच काही वेगळी आहे मित्रांनो. मस्त असं बघा वाटते गाडीतून. मित्रांनो हिरवेगार असे झाडे आहेत मित्रांनो. या झाडाला मोहर आहे इथे बघा. आणि आता लगेच थोड्याच वेळात गोधडी आलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता गोधडी आलेली आहे. गोधडीच्या शॉपला गाडी थांबणार आहे. तर गाडीचा जे गती आहे ते सुरू झालेली आहे. पुण्यात तरी याचं तरी काम चालू आहे मित्रांनो इथे. मित्रांनो, आम्ही बोदरच्या रेल्वे स्टॉपला आम्ही उतरलेलो आहे. बघा ट्रेन जात आहे मित्रांनो.
तर ट्रेन जात आहे आता आदिलाबादला. आम्ही इथं या होलीच्या स्टॉपला आम्ही उतरलो आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.